नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या साहित्य दर्पण या कार्यक्रमासाठी आपण आज एक गोमंतकीय लेखकाला इथं बोलवलेलं आहे. कोण आहेत हे गोमंतकीय लेखक? तर हे आहेत परवरीचे, ज्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये ललित लेख आहेत, हायकू कविता आहेत, इतर कविता आहेत, नाटकाची पुस्तकं आहेत, अध्यात्मावर पुस्तकं आहेत आणि लवकरच त्यांची एक कादंबरीही आपल्या भेटीस येणार आहेत. परवरी येथे आपला मुलगा संचित तसेच त्यांची सौभाग्यवती अपर्णा यांच्याबरोबर ते राहतात आणि नवप्रभा इथे ते आपण काम करतात, आपलं कर्तव्य बजावतात. तर संदीप मणेरीकर हे आजचे आपले पाहुणे आहेत. आपण आज त्यांना इथे त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. संदीपजी, आज तुम्हाला इथं बोलून तुमच्याशी वार्तालाप गप्पा मारायला आम्हाला खूपच आवडेल. कारण साहित्य प्रवास जो आहे तुमचा हा खूप छान तऱ्हेने चाललेला आहे. आज तुम्ही एक प्रस्थापित लेखकांमध्ये गोव्यामध्ये तुमचं नाव आहे आणि त्यासाठी तुम्ही आजपर्यंत जी काय कार्य केलेलं आहे किंवा लेखणी चालवलेली आहे, या लेखणीतून तुम्ही तुमची एक प्रतिमा उभी केलेली आहे. तर सुरुवातीलाच मला असं विचारावंसं वाटेल की तुमचा हा लेखनाचा प्रवास कसा सुरू झाला? काय लेखन करताना मला वाटतं वाचन आधी गरजेचं असतं. म्हणजे ज्याप्रमाणे गायकाला गायक होण्याच्या अगोदर गाणी ऐकावी लागतात, कानसेन व्हावं लागतं, तसं वाचन लेखनासाठी वाचन महत्त्वाचं असतं. माझी आजी लहान असताना आम्हाला गोष्टी सांगायची. लहान लहान छोटी छोटी ती पुस्तकं, जादूचा राक्षस, जादूचा मासा वगैरे ती पुस्तकं असायची. त्या पुस्तकं ती वाचायची, आम्हाला वाचायला द्यायची आणि ती पुस्तकं वाचून आम्हाला सांगायची ही गोष्ट सांग म्हणून. अच्छा. आणि मग तिथून मला वाटतं ते वाचनाची आवड झाली, निर्माण झाली आणि त्याच्यानंतर वाचनातून मी हळूहळू लेखनाकडे वळलो. ओके. पण लेखनाकडे वळायला सुद्धा जसं चित्रपटामध्ये गॉडफादर लागतो तसा एक साहित्यामध्ये सुद्धा कोणीतरी असा गॉडफादर ज्याला म्हणजे असं काहीतरी एक प्रेरणास्त्रोत लागतो. माझी एक पुतणी ती सावंतवाडीला राहायची, ती कधीतरी अशी यायची. म्हणजे आमचं साधारण वय एकच, 1-2-3 वर्षाचं अंतर आमचं, पण तिचं वाचन प्रचंड वाचन आहे. आमच्याकडे लोकप्रभाचे अंक यायचे आणि ते अंक वाचायला म्हणून ती यायची, आमच्या घरी यायची, ते अंक वाचायची. आणि एका अंकात हायकूवर काहीतरी असं आलेलं म्हणजे माहिती होती ऐकूवर आलेली आणि ती माहिती ती मला सांगायची, असं त्या ह्याच्यात मी हे वाचलं, ते वाचलं, तू काय वाचलं, आमच्या वाचनाची चर्चा व्हायची. आणि एकदा तिने असं सहज मला म्हटलं की तू लिहायला लाग, तुझ्याकडे लिहिण्याची कला आहे. आणि हे तिचं जे वाक्य आहे, हे वाक्य मला वाटतं माझ्या लेखनासाठी स्फूर्तीदायक ठरलं आणि त्याच्यानंतर मी लेखनाकडे वळलो. ओके. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की वाचाल तर वाचाल म्हणून. तर तुम्ही वाचलात पण आणि वाचलंच पण, दोन्ही झालं तुमचं. तर मला एक सांगा की आता ह्या तुमच्या लेखनाचा प्रवास आहे साधारण कधीपासून सुरू झाला? म्हणजे कसं असतं की आपण शाळेत असतो, शाळेत असताना आपण निबंध लिहितो वगैरे, ते पण एक प्रकारचं लेखनच असतं. पण आपण एक साहित्यिक म्हणून जेव्हा लिहायला लागतो तो प्रकार वेगळा असतो, बरोबर? तर तुमचा हा साहित्यिक म्हणून प्रकार जो आहे तो कधीपासून सुरू झाला? मी कॉलेजमध्ये असताना SYBAला होतो आणि SYBAला असताना तिथे पहिली कविता मी लिहिली. अगदी छोटी कविता, आकाश म्हणून कविता. आता कसं आहे की कविता आम्हाला माहिती आहे, कधीतरी आम्हाला सुनीत माहिती आहे किंवा आम्हाला दीर्घ कविता माहिती आहे, चारोळी माहिती आहे, पण हायकू मला वाटतं हा नवीन प्रकार आहे की अलीकडच्या काळातला आहे. काय आहे हायकू? आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही जरा सांगू शकाल का? हायकू हा जपानी काव्य प्रकार आहे. जपानी. 3 ओळींची कविता आणि 3 ओळी असल्या तरी 3 ओळी म्हणजे हायकू नाही होत. हायकूमध्ये शेवटची जी ओळ आहे, शेवटची ओळ जरा वेगळी असते. पहिल्या आणि शेवटच्या किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीला यमक. अच्छा. आणि त्याला शब्दांची मर्यादा असते, 7, 5 आणि 7 अशी शब्द अक्षर असतात आणि मग तो हायकू होता. आणि हायकू म्हणजे निसर्गात घडलेला एक क्षण. अच्छा. एक क्षण. आणि
असं म्हटलं जातं की हायकू हा तितक्यापुरता म्हणजे प्रासंगिक असतो. अच्छा अच्छा. त्यावेळी घडलेलं असतं तेच वर्ण. इतर कविता कविता ज्या असतात त्या मोठ्या असतात आणि त्या तुम्ही कधी पुढे त्याचा कल्पनाशक्ती वापरून आपण कविता लिहितो, पण हायकूमध्ये प्रसंग असल्यामुळे तो प्रसंग खरा असंच धरून चालायचं. अच्छा. आणि मला वाटतं शिरीष पै अत्र्यांच्या कन्या त्यांनी मराठीमध्ये हायकू प्रसिद्ध केला. त्याच्या अगोदर सदानंद रेगेंनी क्षणिका म्हणून लिहिली, पण त्याला हायकू म्हणत नाही. आता आपण हायकू मधली एखादी कविता आम्हाला इथे म्हणून दाखवाल का? म्हणजे हो चालेल. नागमोडी पायवाट हिरवा शालू नेसते, नागमोडी पायवाट हिरवा शालू नेसते, ही कुणाला फसवते. आता तिसरी ओळ आहे ती वेगळी. यातल्या दोन वरच्या ओळीत आहेत ह्या वास्तव आहेत, म्हणजे तुम्हाला कुठेतरी वाट दिसते, ती नागमोडी आहे आणि ती हिरवीगार दिसते, हा फॅक्ट. आणि कुणाला फसवते हे त्यातलं तसं न दिसणारं तुमचं कल्पनाशक्ती, असं काहीतरी म्हणता येईल. पण ही वेगळी, म्हणजे तिथे अगदी अचानक धक्का बसतो आपल्याला. सुनीत मध्ये जसं शेवटच्या 2 ओळी जशा वेगळ्या असतात, 14 ओळींची कविता असते, त्यातल्या 2 ओळी त्या वेगळ्या असतात, 4 त्रिक 12 आणि 2 14, बरोबर ना? तसं त्या 2 ओळी तशा इथं शेवटची ओळ वेगळी असते. किंवा डोंगराच्या प्रेमात धुके पडले, डोंगराच्या प्रेमात धुके पडले, वरच अडकले, म्हणजे डोंगरावरच अडकलं. ओके, ही वेगळी. अशा ते थोडं वेगळे पण हायकूमध्ये वेगळं आहे. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता मला वाटतं हा तुमचा जो हायकूचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, नाव काय त्याचं? व्याध. व्याध. आणि इतर कविता संग्रह वगैरे तुमचे आलेत का? मला तेच पहिली माझ्या साहित्य लेखनाची सुरुवात कवितेने झाली. माझ्या जवळजवळ 400-500 कविता आहेत, पण एकही कविता संग्रह अजून आलेला नाही. मग कधी येतोय? येईल. अच्छा. आता मला सांगा की तुमचा कविता संग्रह येणार आहे, परंतु तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे साहित्य निर्मिती केली? म्हणजे आता आपल्याकडे ललित लेख आहेत, नाटक आहे, एकांकिका आहे, बरंच काही काय आहे. तुमचं काय काय प्रसिद्ध आहे किंवा काय काय तुम्ही ट्राय केलंय? माझे पहिलं पुस्तक आलं ते मालवणी भाषेत, गजाली. दुसरं मालवणीमध्ये झालं. फक्त गजालीमध्ये पूर्ण म्हणजे भाषा पूर्ण मालवणी भाषेमध्ये आहे ते. आणि चव्हाटो हे पुस्तक दुसरं, त्या चव्हाटोमध्ये जे निवेदन आहे ते मराठीत आहे आणि जे संवाद आहेत ते संवाद मालवणी भाषेमध्ये. आता म्हणजे तुम्ही मराठी लिहिताय मला कळलंय म्हणजे तुमची पुस्तकं बघून, परंतु जे चव्हाटो किंवा गजाली हा मालवणी प्रकार तुम्ही कसा काय तिथे गेला किंवा कसा काय तुम्ही तो? मुळात माझा जन्म दोडामार्ग तालुक्यात, त्यामुळे मला मालवणी भाषा येते. अच्छा. आणि त्याच्यामध्ये त्या चव्हाटो आणि गजालीमध्ये व्यक्तिचित्रणं आहेत. मला जी आजपर्यंतची माणसं भेटली, आजपर्यंत म्हणण्यापेक्षा त्या पुस्तकं येईपर्यंत, त्यांच्यावर ती पुस्तकं थोडासा विनोदी रूपाने अशी व्यक्तिचित्रणं लिहिलेली आहेत. काही व्यक्तिचित्रणं, काही ते प्रसंग आहेत. दशावतारी नाटकं वगैरे कोकणामध्ये होतात, त्याच्यातले काही प्रसंग असे विनोदी ढंगाने अशी लिहिलेली दोन्ही पुस्तकं तशी आहेत. एक मार्मिक प्रश्न विचारतो, म्हणजे कसं असतं की जे आपल्या मनात असतं तेच आपण बोलतो बऱ्याच वेळेस, जे आपल्याला आजूबाजूला दिसतं तेच आपण सांगतो बऱ्याच वेळेस. आता लेखक जो असतो तो कल्पनाशक्ती करतो, पण तुमच्या बाबतीत कसं आहे? तुम्ही कल्पनाशक्तीने लिहिता का तुम्ही वास्तवावर लिहिता? खरं बघितलं तर मला एक ओळ पुरेशी होते. म्हणजे आता ही जी व्यक्तिचित्रणं जी आहेत त्याच्यात एक ओळ मला मिळाली आणि त्याच्यावर मी पूर्ण ते व्यक्तिचित्रण विस्तार करत गेलेला. त्याच्यात काही कल्पनाशक्ती आहे. म्हणजे त्याच्यात आता एक मन्या नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला फक्त आवड एवढी की माईक समोर बोलायची. मग तिथे त्याला काही नाही, माईक जोडला की माईक समोर बोलायचं. आणि त्याचं ठरलेलं असं की सुरुवातच त्याची एका विशिष्ट वाक्याने, या ठिकाणी जमलेला माझ्या बंधू आणि भगिनी, हे जसं असतं तसं त्याचं एक ठराविक वाक्य आणि माईक. मग त्याला प्रसंग लागत नाही. म्हणजे त्याच्या वडिलांचं श्राद्ध असतं, त्या वडिलांच्या श्राद्धाला सुद्धा तो माईक आणतो, साऊंड सिस्टम, आणि तिथे तो भाविकाने जेवायला यावं असा एक प्रयोग करतो. म्हणजे भाविक हा त्याचा शब्द. त्यामुळे तो हळदी कुंकू जरी असलं, त्या हळदी कुंकाच्या समारंभाला सुद्धा तो स्त्री पुरुष भाविकांनी उपस्थित राहावं असं तो, म्हणजे हा जो शब्द आहे भाविक,
ह्या शब्दावरून मी त्याचं पूर्ण व्यक्तिचित्रण केलेलं आहे. म्हणजे ते काही कल्पना आहेत त्याच्यात, पण असं एक शब्द पुरेसा होतो, एक शब्द किंवा एखादं वाक्य. तरी पण मला असं विचारायचं की तुमच्या लेखनाचा बाज कसा आहे, म्हणजे कुठल्या पद्धतीचं लिखाण तुम्हाला मला करायला ललित आवडतं? लेखन जास्त आवडतं, ललित आणि साधारण अध्यात्म. असं म्हटलं जातं की कलाकार एक संवेदनशील असतो, तसं लेखकाच्या बाबतीत काय असतं? म्हणजे लेखक कोणत्या प्रेरणेतून किंवा कोणती स्फूर्ती घेऊन लिहितो, असं काय विचारलं तर? स्फूर्ती असं सांगता येणार, पण एखादी मला घटना जर भावली, हां, मला ती मनाला जाणवली, त्याची स्पंदनं मनात, तर त्याच्यातून ते साहित्य आपोआप निर्माण होतं. बऱ्याच वेळा माझं असं होतं, म्हणजे मी रात्री माझी नवप्रभामध्ये मी उपसंपादक म्हणून काम करतो. रात्री येताना बऱ्याच वेळा माझ्या डोक्यात असे विचार असतात. मग कुठेतरी मी काहीतरी एखादं 1-2 वाक्य कवितेची असतील किंवा मग मी तिथे थांबतो. आता ती मोबाईलची सोय असल्यामुळे बरं झालं, मोबाईलवर तिथे ते टाईप करायचं. म्हणजे असं ते होतं. कधी एखाद्या कविता, एखादं गाणं सुद्धा सुचतं, तिथे पण एक वैशिष्ट्य की तिथे थांबून लिहिलं तरच घरी आलो की ते सगळं विसरतं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे असे कल्पनांचे किंवा विचारांचे तरंग डोक्यात येत असतात, ते तेव्हा जर तुम्ही उतरवले तर ते राहतात, नाही तर ते निघूनही जातात. बरोबर. ठीक आहे. पण मला सांगा की आपण आता जर तुमचं साहित्य बघितलं तर तुमचं बहुता कल थोडंसं पौराणिक ह्याच्याकडे किंवा थोडंसं आध्यात्मिक ह्याच्याकडे आहे. तुमचं जे प्रभातीचे रंग आहे ते सुदैवाने मी वाचलंय आणि माझ्या दृष्टीने ते खूपच चांगलं आणि एक वेगळ्या धाटणीचं पुस्तक आहे. त्या पुस्तकातून आपल्याला असं बघायला मिळतं की तुम्ही खूप छान अशा विचार त्याच्यातून मांडलेले आहेत. म्हणजे तुम्हाला देवाशी बोलायचं आहे तर तुम्ही देवाशी बोलता आणि देव काय बोलणार तेही तुम्ही सांगता. त्यामुळे तो जो एकंदरीत तुमचा लेखनाचा जो भाग आहे तो मला खूप भावला. कसं असतं की एखादी गोष्ट आवडली की आपण ते पटकन करून जातो, तसं तुमचं ते पुस्तक हातात पडल्यानंतर मी शक्यतो वाचत इतके 2 बैठकीत ते पुस्तक वाचून संपवलं आणि ते मला खूपच आवडलं. छोट्या छोट्या प्रसंगातून तुम्ही त्याचा विस्तार करत गेलाय आणि त्याच्यातून एक बोध देत गेलाय आणि तो बोध सुद्धा इतका म्हणजे असं वाटतं की कधी कधी अरे मला हाच प्रश्न होता की मला हाच प्रश्न देवाला विचारायचा होता की आणि देवानीच हे उत्तर दिलं की काय, अशा प्रकारचं ते हे. ते तुम्हाला प्रभातीचा रंग कसं सुचलं किंवा का तुम्ही ते उतरवलं? आमच्याकडे चित्रलेखा नावाचं मासिक यायचं आणि त्याच्यामध्ये ते वजू कोटक नावाचे संपादक त्याचे त्यावेळी होते, ते असं काहीतरी लिहायचे आणि त्याच्यावरून मला ती स्फूर्ती मिळाली. अच्छा. पण त्यांचे विषय थोडे वेगळे होते. हे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला काही प्रश्न पडतात, आपण ज्यावेळी अगदी दुःखात असतं, माझ्यासाठी जे परमेश्वराने मला दुःख का दिलं, मग आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपल्या लक्षात माझी ह्याच्यात काही चूक नव्हती. पण आता अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला तर पूर्वजन्माचे सुकृत या जन्मी फेडावे लागतात. त्याप्रमाणे हे कुठेतरी म्हणजे पूर्वी काही केलेलं असतं ते आज भोगतं वगैरे, असं ते अध्यात्मात आहे ते. मग त्याप्रमाणे मी जर विचार केला आणि मग मीच त्याच्या प्रश्नाची उत्तरं शोधली आणि ह्या प्रभातीच्या रंगामध्ये एका लेखामध्ये एक प्रश्न आणि त्याचं उत्तर, मी तिथे फक्त परमेश्वर अशी कल्पना केली. मी कुठला देव किंवा अगदी तोच देव असं केलेलं नाही. त्यामुळे ते कोणाची तरी मी पूजा करतो, पूजा केल्यानंतर मी त्याला सांगतो की मला आता दर्शन दे आणि तुम्ही, असं मी तिथे वापरलेलं आहे शब्द, तुम्ही असं, तुम्ही मला दर्शन देता आणि दर्शन दिल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. म्हणजे आता तुम्ही दुःख का निर्माण केलं असा एक प्रश्न. मग त्याच्यावर त्यांचं उत्तर की दुःख मी निर्माण केलं नाही, दुःख म्हणजे माझं नाव मीच प्रकाश आहे, प्रकाश आला की प्रकाशाबरोबर काळोख येतो, म्हणजे 2 बाजू असतातच. त्याप्रमाणे सुख मी दिलं, दुःख तुमची बघण्याची दृष्टी कशी आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. अशा प्रकारची उत्तरं, म्हणजे ते असे सगळे प्रश्न, म्हणजे एक प्रश्न आहे त्याचं उत्तर. आणि मला तर वाटतं की हे जे पुस्तक आहे, हे जे लेखन आहे, असं लेखन माझ्याकडून तरी परत होणार नाही असं मला वाटतं. इतकं माझं ते आवडतं पुस्तक आहे. मला पण आवडलं. आणि त्याच्यावर सप्रेसर जे आहेत आपले प्रवचन, त्याचं खूप सुंदर, इनफॅक्ट मी तुम्हाला सांगेन की पुस्तक हातात घेतलं की आधी प्रस्तावना वाचणं होतं आणि ती प्रस्तावना जेव्हा मी वाचायला गेलो तर त्यांनी इतकी छान लिहिली आहे ना की ते प्रस्तावना वाचतानाच मी त्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो असं म्हणायला हरकत नाही. आणि ते पुस्तक वाचायची उत्सुकता माझ्यात इतकी वाढली ना आणि जेव्हा वाचत गेलो ते इतकं बरं वाटत गेलं ना की काय सांगावं. पण मला आणखी एक प्रश्न आहे
की हे तुम्ही जीवनाचं स्टार किंवा जीवनातल्या ज्या प्रश्नांची उकल त्यात मांडली आहे, त्याचा तुम्हाला वैयक्तिक तुमच्या जीवनात फायदा होतो का काय? होतो. किती होतो? बऱ्याच वेळा होतो. हां म्हणजे निदान असं म्हणता येईल की मीच लिहिलं हे, हां मी हे लिहिलं, ही जी आहेत प्रश्न, या प्रश्नाची उत्तरं मीच शोधलेत. हां मग बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात, त्यावेळी मीच उत्तर शोधू शकतो ना त्याच्यावर. हां. तसा एक पॉझिटिव्ह विचार मनात येतो. हां आणि दुसरं असं आहे की साधारण गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं आहेत, हां. ती प्रवचनं जर वाचली तर त्याच्यात त्या प्रवचनामध्ये सरळ त्यांनी दिलेलं आहे की सगळ्या गोष्टीवर मनाचं समाधान हे जे आहे, तुम्ही समाधानी असलात तर तुम्ही सुखी, सगळं तुमचं जीवन आपोआप होतं. तुम्ही कुठेतरी तुम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे. हे जे वाक्य, हे वाक्यातून त्याचं सगळी निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही. संदीपजी, आता आपण तुमच्या कविता किंवा आपण तुमच्या ललित लेखांवर बोललो, तुम्ही दुसरा जो प्रांत हाताळला, इनफॅक्ट आपली ओळख किंवा आपली मैत्री तिथूनच झाली, तो प्रकार म्हणजे नाटक. नाटक लिहिताना तुम्ही संगीत नाटकच का निवडलं? आणि कसं आहे की आजपर्यंत आम्ही अभिजात संगीत किंवा जी पारंपरिक संगीत नाटकं आली आहेत आपली, त्यांना जास्त आम्ही प्रिफरन्स देतो किंवा त्यांच्याकडे जास्त आमचा कल असतो. परंतु नवीन नाटकांकडे आमचं पटकन लक्ष जात नाही किंवा ती किती समर्थ आहे कळत नाही. परंतु जेव्हा मी तुमचं संगीत सुरसाधक हाती घेतलं आणि ते केलं दिग्दर्शक म्हणून किंवा त्यातला ॲक्टर म्हणून, ते एक वेगळ्या धाटणीचं आणि खूप छान नाटक वाटलं. आणि ते अर्थात आपण प्रयोग केल्यानंतर त्याचे ते खूप छान होत गेले. त्यानंतर तुमचं दुसरं नाटक मी केलं ते प्राक्तन योग. तर प्राक्तन युगात सुद्धा एक वेगळं कथानक, जे महाभारत तेच आहे, पात्र सगळी तीच आहेत, परंतु तुम्ही तुमच्या एक वेगळ्या पद्धतीने ते लिहिलंय. त्याच्यात खूप छान गाणी तुम्ही पेरली आहेत आणि एक नियती आणि प्राक्तन ह्या दोन शब्दांवरती तुम्ही त्या सगळ्या कथानकाची किंवा त्या सगळ्या नाटकाची मांडणी केलेली आहे. तर ह्या नाटकांविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही म्हणजे नाटकांकडे तुम्ही कसे वळला? कसं होतं की गोव्यात बऱ्याच स्पर्धा होतात, संगीत नाटक स्पर्धा होतात किंवा महाराष्ट्रात होतात. पण बऱ्याच वेळा असं होतं की आता सौभद्र नाटक आहे, हे सौभद्र नाटकच एक 3-4 संस्था करतात, म्हणजे 3-4 संस्थात 4-4 सौभद्र नाटक असे प्रयोग होतात. प्रत्येक वेळी माझ्या मनात यायचं की हे कुठेतरी बदलायला, नाही तर तीच नाटक. तुम्ही आता कसं आहे की जुनं नाटक तुम्ही दिग्दर्शन करता, त्या नाटकामध्ये तुम्ही किती बदल कराल दिग्दर्शन म्हणून, तुम्ही काय बदल जास्त म्हणजे तुम्हाला मर्यादा येतात काही याच्यात. नवीन नाटकाच्या वेळी कसं होतं की तुमची कल्पना असते, तुम्ही लेखकाशी संवाद साधू शकता, हे जरा इथे बदलूया असं करून तुम्ही दिग्दर्शन त्याच्यात करू शकता. मग बऱ्याच वेळा असं होतं की ही जी जुनी नाटकं आहेत, ही नाटकांचा जर विचार केला तर काहीच नाटकं परत रंगमंचावर येत राहिली तर कालांतराने रंगभूमी लयाला जाऊ शकते. कारण ती आम्ही बऱ्याच वेळा असं होतं की सौभद्र नाटक 100 वेळा बघितलेले प्रेक्षक आहेत. मग त्याच्यात कुठेतरी नाविन्य यायला हवं. त्याच्यात नाविन्य आपण करू शकत नाही, अर्जुन बदलू शकत नाही, गाणी बदलू शकत. म्हणजे नवीन नाटकं ज्यावेळी येतात, नवीन नाटक, मग त्यावेळी माझ्या मनात असं आलं की नवीन नाटक रंगभूमीसाठी काहीतरी नवीन करायचं. आणि मुळात मणेरीकरामध्ये आमच्या घराण्यामध्ये नाटक आणि संगीत दोन्ही आहेत. हो का? अच्छा. त्यामुळे एक कुठेतरी आवड, मी गायन करत नाही, गायनाची आवड आहे पण गायन करत नाही, शिकलोय गाणं थोडंफार, पण हे जे संगीताचं वेड म्हणायला हरकत नाही किंवा नाटक हे माझ्यामध्ये आहे. त्यामुळे ह्याला लेखनाची जोड मिळाली आणि ह्यामुळे मग मला असं हे झालं की नवीन नाटक रंगमंचावर मी आणू शकतो. आणि त्याच्यातच हे प्राक्तन योग, खरं तर प्राक्तन योग हे नाटक मी पहिलं लिहिलेलं होतं. 2017 मध्ये मी नाटक लिहिलं आणि ते त्याच्यानंतर मी सुरसाधक नाटक लिहिलं, ते रंगमंचावर आलं. बरोबर. आणि त्याच्यानंतर पहिलं लिहिलेलं नाटक आलं. पण नाटक म्हणजे लिहिण्यामागची मूळ कारण हे की तीच नाटकं रंगमंचावर येत आहेत, त्याच्यात वेगळं पण यायला हवं म्हणून मी नाटकाकडे वळलो. मला वाटतं तुमचं यंदाही एक नाटक नवीन येतंय रंगमंचावर, त्याबद्दल काय सांगाल? हो, ते तिसरं नाटक माझं, 5वा मंत्र म्हणून, ते पण पौराणिकच आहे, कुंतीवर नाटक आहे महाभारतातले, पण तोही विषय वेगळा आहे. म्हणजे मला असं वाटतं की महाभारतात जे कथानक आहे ते कथानक घेऊनच आपण नाटक
लिहिण्यापेक्षा त्याच्यातून काहीतरी वेगळं शोधायचं हां आणि ते रंगमंचावर आणायचं. हां 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 हे वेगळे पण जे ते लेखकाचं खरं वैशिष्ट्य ते असतं. बरोबर. जे वेगळं आहे ते मांडणं याच्यापेक्षा त्याच्यातून वेगळं काहीतरी शोधून प्रेक्षकांना देणं. हे कारण महाभारत सगळ्याच लोकांना माहीत आहे कथानक काय आहेत. नियती हा जो विषय आहे प्राक्तन युगमधला, हा सुद्धा वेगळा विषय आहे. एक माझ्या मनात असा विचार आलेला की ज्यावेळी भीष्मांना सेनापती केल्यानंतर मध्ये युद्धाला 5-6 महिने तरी असणारच. मग त्यावेळी त्याच्या मनात काय विचार येत असतील असा विचार मी केला. भीष्माच्या जागी मी असतो तर काय विचार केला असता, हा विचार केला. आणि त्याच्यानंतर मग ही नाटकाची निर्मिती झाली. मग त्याला असे नियतीचे म्हणजे कृष्ण आणला तिथे, त्याच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञेमुळे युद्ध होतं. मग कृष्ण ते कसं बदलतो हे सगळं त्याच्यात आहे. म्हणजे हा एक वेगळेपण हे जे असतं, बरोबर, हे वेगळेपण देणं हे लेखकाचं कर्तव्य असतं. जे कथानक आहे ते तसं मांडणं. मग ते व्यासानी सुद्धा तेच केलेलं आहे ना. महाभारत तसंच दिलेलं आहे ते. आता जे नाटक येते 5वा मंत्र त्याचं नाव आहे, ते सुद्धा संगीत नाटक आहे. त्याच्यात सुद्धा कुंतीला जे 5 वर मिळालेले आहेत त्याच्यावर मी काय कथानक सांगत नाही त्याचं, पण कुंतीला जे 5 वर मिळालेले आहेत त्या 5 वरावर नाटक आहेत. हा सुद्धा वेगळा विषय, म्हणजे त्याच्यातून शोधून काढलेला वेगळेपण आहे ते. अच्छा. आता जनरली कसं असतं की एखादं नाटक जेव्हा लेखकाकडून लिहिलं जातं ते लिहिल्यानंतर कधी छापायचं नसतं किंवा छापू नये. आणि तुमच्या बाबतीत ती छान गोष्ट झाली आहे. संगीत सूरसाधक असेल किंवा संगीत प्राक्तन योग असेल, ह्या दोन्ही नाटकांचे आधी प्रयोग झाले आणि नंतर तुम्ही ते छापायला घेतलं. कारण जेव्हा नाटक हा एकच प्रकार असा आहे साहित्यातला की तो आधी करावा आणि मग छापावा असा आहे. कारण त्याचे नंतर अनेक प्रयोग व्हायचे असतात, अनेक सादरीकरणं व्हायची असतात आणि ते सादरीकरण करताना वेगवेगळी संस्था, वेगवेगळे लोक ते करणार असतात आणि त्यांना सगळ्यांनाच लेखक भेटतो किंवा लेखकाशी बोलता येतं अशातलाही भाग नाही. कुठेतरी एका पुस्तक लायब्ररीत, कुठेतरी एका दुकानात मिळतं, ते घेतो आपण आणि मग ते वाचतो आणि मग ते करावंसं वाटतं. पण आधी केलं आणि त्याच्यातून जर संहिता लिहिली गेली किंवा छापली गेली तर त्या माणसाला ती परफेक्ट संहिता मिळू शकते सादरीकरणाच्या दृष्टीतून. तर हे तुम्ही केलं मान्य मला, पण तुम्ही किती समाधानी आहात तुमच्या या दोन्ही नाटकांबद्दल? नाही, मला वाटतं असं ही जी पद्धत आहे ही पद्धत मला तरी बरी वाटते. कारण शेवटी नाटक लिहिणारा जो लेखक असतो तो आपल्या मनात जे आहे ते सगळं भराभरा लिहित जातो. सध्या काय आहे की नाटक 2-2.5 तास बघण्याची प्रेक्षकांची मर्यादा असते, त्याच्यावर बाहेर जाऊ शकत. लेखक मात्र तो लिहित जातो बराबर आणि त्याच्यात बऱ्याच वेळा पुनरावृत्ती होते एकदा. मग अशावेळी दिग्दर्शकाचं काम असतं नाटक कट करणं किंवा त्याच्यावर एडिट करणं आणि त्याच्यानंतर अगदी जास्तीत जास्त शुद्ध असं नाटक प्रेक्षकांसमोर यायला हवं. ही जबाबदारी दिग्दर्शकाची असते. त्यामुळे त्याला लेखकाने दिग्दर्शक जो सांगेल त्याला सहमती देणं गरजेचं. दोघांमध्ये संवाद व्हायला हवेत. एखाद्या वेळी बऱ्याच वेळा लेखकाचं एखाद्या बरोबर असतं की एखादा शब्द असतो. आता प्राक्तन योगमध्ये सुद्धा मी बघितलं मागे माफ करा असे शब्द म्हणत होती ती ही, पण माफ हा शब्द त्या काळात नव्हताच. त्यामुळे मी तिथे ठाम माफ नाही तो क्षमा हाच शब्द आणि क्ष म्हणजे भाषेवर सुद्धा काम व्हायला हवं. हे जे आहेत हे आता ह्या दिग्दर्शकाच्याही लक्षात यायला हवं किंवा नाहीतर लेखकाने सांगायला हवं की माफ, कारण हे महाभारत हे त्या काळात झालेलं, त्यामुळे संस्कृत प्रचूर शब्द त्याच्यात असणार, फारसी किंवा उर्दू शब्द येणार नाहीत. हे लेखकाने जसं लक्षात घ्यायला हवं तसं दिग्दर्शकाने सुद्धा घ्यायला हवं आणि दिग्दर्शकाला हे लेखकाने समजावून सांगायला हवं. म्हणजे ते दोघांच्या मध्ये जर संवाद झाला तरच ते नाटक चांगल्या पद्धतीने प्रेक्षकासमोर जाईल. जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीत एक आदान प्रदान होणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा आदान प्रदान होतं तेव्हा त्याच्यातून एक चांगली प्रतिकृती किंवा एक कलाकृती निर्माण होऊ शकते. आता कसं आहे की तुम्ही आताची जी 3 नाटकं लिहिलीत ही बहुतेक पौराणिक विषयांवरतीच आहे, परंतु एक लेखक जसा संवेदनशील असतो तेव्हा आजूबाजूला तो खूप काही पाहत असतो आणि हे पाहिल्यानंतर जे आजूबाजूची जी परिस्थिती आहे याच्यावरही काही वेळा भाष्य करावं असं वाटतं आणि असं करावं असं वाटलं तर तुमचं त्यावर कधी एखादं पुढे नाटक येण्याची शक्यता आहे का? येऊ शकतं. कालच मला एकाने म्हटलं आता सामाजिक नाटकाकडे तुम्ही जरा वळा म्हणून, असं मला. पण काय की सामाजिक
मला संगीत नाटकाची आवड आहे हां आणि लिहायचं झालं तर संगीत नाटकच मी लिहू शकतो, म्हणजे मला आवड आहे त्यामुळे. त्यामुळे असे सामाजिक प्रश्न संगीत नाटकात कितपत शोभून दिसतील हा एक मोठा प्रश्न आहे. आता पूर्वी सारखं नाटक किंवा संशय कल्लोळे नाटक जे आहे ते सामाजिक प्रश्नावरच होतं. त्यामुळे लिहिणं कठीण नाही, पण ते मला किती जमेल हा वेगळा प्रश्न. मला मुळात माझा बाज पिंड हो हे पौराणिक आहे. म्हणजे महाभारत हे माझं अगदी अत्यंत आवडतं पुस्तक. हां तुम्ही कुठल्या धाटणीत लिहायचं किंवा कुठल्या प्रकारात लिहायचं हे आधी तुम्ही ठरवूनच ठेवलेलं आहे, पण त्याच्यातून बाहेर पडायची शक्यता कमी दिसते. आता शेवटी मी सांगू शकत नाही माझ्याकडून निर्मिती कशी होईल. ओके कारण सूरसाधक हे सुद्धा नाटक माझ्याकडून म्हणजे त्याचं ऐतिहासिक नाटक आहे, पण हा विषय मिळाला आणि मी लिहिलं. बरोबर. म्हणजे मला कल्पना सुद्धा नव्हती मी हे नाटक लिहेन म्हणून. बरोबर. तसं ते कुठल्या क्षणी कसं काय येईल सांगता येत नाही. ठीक आहे, मला सांगा आता तुम्ही कविता झाल्या, हे झालं, नाटक झालं, कादंबरी लिहायचा तुम्ही उल्लेख केला, म्हणजे कादंबरीचं काहीतरी तुमचं लिखाण चालू आहे किंवा त्याच्यातून चाललाय तुम्ही, तर ते काय आहे, कधी येईल, कसं असेल, काय असेल? हा कादंबरीचा विषय आहे तो सामाजिक विषय आहे. हां आणि कादंबरीचा जर पसारा बघितला तर तो खूप मोठा. हां आणि कलाकार हा आळशी असतो बऱ्याच वेळा, आणि लेखकाच्या बाबतीत तर ते असतं, म्हणजे माझ्या बाबतीत तरी आहे. त्यामुळे एका नाटक कसं, नाटकाला एक प्रवेश असतात, छोटे छोटे प्रवेश किंवा प्रसंग, ते झाले की असं पुढचं लिहित आहे. कादंबरीमध्ये बऱ्याच वेळा तुमच्या 5-6 कथा तरी तयार हव्यात, आणि 5-6 कथा घालून ती कादंबरी न्यावी. त्यामुळे कादंबरीला मोठा आवाका पाहिजे. मी माझं सुरू आहे, माझी अर्धी कादंबरी झालेली आहे लिहून, पण मध्ये ही नाटकं आल्यामुळे, लक्ष नाटकाकडे गेल्यामुळे, आणि आता मला नाटक जास्त आवडायला लागल्यामुळे प्रयत्न करणार आहे मी. कारण यंदा सुद्धा मी कादंबरी लिहायची म्हणूनच बसलेलं, पण तोपर्यंत हे नाटक असं ते मध्ये मध्ये हे असं येत राहिल्यामुळे कादंबरीकडे कितपत वळेन मला सांगता येत नाही. कथा पण मी लिहिलेल्या आहेत. मी ओघळलेले मोती म्हणून जे माझं पुस्तक आहे ते माझ्या बालपणीचं आमचं जे सगळं जीवन गेलं त्याच्यावर ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून लेखन आहे. एकांकिका पण मी लिहिलेल्या आहेत. काही कर्ण असेल किंवा गीतरामायण, जे गीतरामायणवी ज्योतीने तेजाची आरती म्हणून महानाट्य पण लिहिलेलं आहे. अशी लिहिलेली आहेत नाटकं. ठीक आहे, आपण आपल्या साहित्याबद्दल बऱ्याच गोष्टी केल्या. एका माणसाला अनेक गोष्टी आवडू शकतात. एक माणूस काम करताना सुद्धा अनेक छंद जोपासू शकतो. तर तुमचं लेखनाशिवाय दुसरा आणि काही छंद आहे का? हो, मी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो, ती माझी आवड होती. आत्ता सध्या ड्युटी आणि याच्यामुळे जरी कमी झालं तरी मी अगोदर संगीत कार्यक्रमाला सूत्रसंचालन करायचो. वाचन आहे, मी रांगोळी थोडीफार माझी आहे, गाणी आहेत, संगीत जे काय मी शिकलोय त्याच्यात मी भावगीतं मी जास्त म्हणतो. त्याच्यात मला फिरायची आवड आहे, फिरणे, आणि माणसामध्ये मिसळण्याची आवड आहे मला जास्त. बरं, खूप छान, खूप छान. मला सांगा की कसं आहे की आपण एवढं सगळं करतो, लेखन तुम्ही खूप केलं, आजकाल एक ट्रेंड आहे की लेखन कार्यशाळा वगैरे म्हणून, म्हणजे लेखकांना तयार करण्याची कारखाना असं म्हणूया. हा कितपत यशस्वी प्रयोग होऊ शकतो? तुम्ही काय केलं? तुम्हाला हे असं काही ट्रेनिंग किंवा वर्कशॉप, कार्यशाळा मिळाली होती का? कारण कसं आहे की लेखन हे मला वाटतं उत्स्फूर्त असतं. ते फक्त लेखन तुम्ही लेखनामध्ये कथा असतात, कादंबरी, प्रत्येकजण वेगवेगळं लिहित जातो. अशा वेळी तर आपण, मला वाटतं वेळेचं थोडंसं हे घेत, मला एकच तुम्हाला आता विचारायचं की तुम्ही आपल्या नवीन प्रेक्षकांना, नवीन लेखकांना काय संदेश देऊ इच्छिता? पहिलं म्हणजे लेखन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे. वाचन केलं तरच तुम्ही लेखन, कारण तुमच्याकडे एक शब्द जो असतो त्या एका शब्दाला पर्यायी शब्द हवेत, 2-3 पर्यायी शब्द तरी हवेत, आणि हे पर्यायी शब्द असले तरच तुम्ही लेखन करू शकता. आणि ते पर्यायी शब्द येण्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. आणि मी दुसरं असं समाजासाठी असं सांगू इच्छितो की
कला जी असते किंवा कलाकार म्हणजे कला हा समाजाचा आत्मा आहे आणि ह्या कलेमुळे समाज जिवंत राहतो आणि समाज जर जिवंत राहिला असेल तर कलाकाराला समाजाने प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळे कलाकाराला वाढवण्याचं मोठं करण्याचं काम समाजाने करावं एवढी मी समाजाकडे प्रार्थना करतो. तर याचबरोबर आज आपण संदीप प्रभाकर मणेरीकर यांच्याशी साहित्य दर्पण या कार्यक्रमात वार्तालाप केला, त्यांच्या साहित्य प्रवासाबद्दल जाणून घेतलं आणि खूप बरं वाटलं की एक साहित्यिक कुठल्या कुठल्या अँगल्सने कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे पाहतो, आपलं मत व्यक्त करतो आणि आपलं मत व्यक्त करतानाही तो समाजाला कसा त्याच्यात बांधून घेतो, ह्या गोष्टी आपण आज त्यांच्याकडून पाहायला शिकलो. तर असेच हे कार्यक्रम आपण पुढेही पाहत राहणार आहोत. आज तुम्ही आमच्याबरोबर आहात त्यासाठी तुमचे सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आभार.